सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा बस स्थानकात रयत शिक्षण संस्था बळवंत कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व शिक्षक-शिक्षकेतर तसेच सन्माननीय चव्हाण मॅडम यांच्या देखरेखीखाली विटा बस स्थानकातील सर्व विभागात व परिसरात 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी एकत्रित येऊन संपूर्ण परिसर नंदनवन व स्वच्छ केला। यावेळी विद्यार्थ्यांनी एकच संदेश दिला, प्रत्येकाने यामध्ये सहभागी झालं पाहिजे। आपला देश, आपला महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे, आपला परिसर नंदनवन ठेवला पाहिजे। विद्यार्थ्यांनी या उचललेल्या स्वच्छतेचं पहिलं पाऊल अनेकांनी बस स्थानक परिसरात या विद्यार्थ्याचं कौतुक व अभिनंदन केलं। तसेच विटा डेपोचे व्यवस्थापक सौ विद्या कदम मॅडम यांनी बळवंत कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांचं अभिनंदन व कौतुक केलं। यावेळी संबंधित अधिकारी रोहित गुरव, विनायक माळी यांनी मनापासून या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं। नेहमीच अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा एक भाग म्हणून काय असतो हे जाणून घ्यायचं असेल तर या स्वच्छते मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। प्रवाशांनी सुद्धा बस स्थानक आवारामध्ये बसता उठता आपणही स्वच्छता राखली पाहिजे। टाकाऊ कचरा समोर असणाऱ्या कचरा कुंडीमध्येच टाकून आपण सहकार्य केलं पाहिजे, असेही यावेळी अधिकारी विनायक माळी यांनी आपले विचार व्यक्त केले। रयत शिक्षण संस्था बळवंत कॉलेजचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक-शिक्षकेतर यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेत विटा बस स्थानक सह विटा शहरातील काही परिसर ही मोहीम राबवली। या आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त एक सामाजिक बांधिलकी आणि शालेय जीवनामध्ये विविध अनुभव या निमित्ताने करायला मिळाला। स्वच्छता हीच आपली लक्ष्मी असं विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले। आज आमच्या विटा स्टँडवरती बळवंत कॉलेजचे विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी चव्हाण मॅडम आणि त्यांचे सहकारी हे या स्टँडवरती घेऊन आले आणि स्टँडवरती वर्कशॉपमध्ये आणि स्टँडवरती स्वच्छता फार सुंदर केली। एक जवळपास 2 तास मुलांनी मुली स्टँडवरती स्वच्छता केलेली आहे। खरं तर स्वच्छता ही सेवा 2024मध्ये स्वच्छता ही सेवा या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आणि नगरविकास खाते या अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। तर या अनुषंगानंच बळवंत कॉलेजसोबत काही इन्स्ट्रक्शन असतील सर्वच आपल्या भारतात किंवा या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान सुरू आहे। मी या अनुषंगानं सगळ्यांना विनंती करेन की या स्टँडवरती रोजच्या रोज हजारो प्रवासी येतात आणि विद्यार्थी असतात की जेणेकरून आपलं स्टँड आपण स्वच्छ ठेवावं। काही जर खाल्लं केलं तर कुठल्या कचरा कुंडीत टाकावं। आपणच सगळेजण या ठिकाणी रोज येता, रोज स्टँड स्वच्छ ठेवावं आणि सर्व प्रवाशांना अशी विनंती करतो की आपण स्टँड स्वच्छ करावं। विशेष करून मुलांना आणि मुलींना आणखीन एक विनंती, रोज संध्याकाळी 5 वाजता स्टँडवरती चढत असताना आपण स्टँडवरती कोणत्याही प्रकारचे दंगा न करता बसमध्ये चढा, कारण आपला जीव आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्यार आहे। आपले आईवडील आपली काळजी करत असतात, लक्षात घ्या। बसमध्ये चढताना पाय घसरला, कुठं लागलं तर त्रास तुम्हाला होणार आहे। शिराजभाई आमचे कायम पत्रकार आहेत, कायम विटा स्टँडवरती काम करतात। हे सुद्धा मुलांना चांगल्या गोष्टी सांगतात, त्यांच्या चांगल्या गोष्टी ऐका आणि सुखकर प्रवास करा। आम्ही आमच्या विटागाराकडून चव्हाण मॅडम, बळवंत कॉलेज आणि सर्वच विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। मी बळवंत महाविद्यालयातील NSS विभागांतर्गत कार्यरत करते। माझं नाव चव्हाण राणी हनुमंत, मी कार्यक्रम अधिकारी म्हणून इथे कार्यरत आहे। आम्ही हा जो भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान जो राबवलं जात आहे त्याच्यामध्ये स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये NSSच्या अंतर्गत विविध ॲक्टिव्हिटी राबवत आहोत। त्यामधीलच आज आम्ही इथे बस स्टँड स्वच्छता ही ॲक्टिव्हिटी राबवत आहोत। आपल्या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून समाजामध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी व प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची हमी द्यावी यासाठी आम्ही ही योजना राबवत आहोत। प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वच्छतेच्या भावना निर्माण व्हाव्यात यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या पंधरवड्यादरम्यान विविध जे स्टॅच्यू आहे त्याची स्वच्छता असेल, त्याचबरोबर बस स्टँड स्वच्छता, हॉस्पिटलची स्वच्छता, अशा विविध अभियानांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आमच्या महाविद्यालयाने आज बस स्टँडच्या स्वच्छतेचं इथं पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून देत आहोत की आमचा प्रत्येक स्वयंसेवक
हा सामाजिक जबाबदारी बाळगून स्वच्छतेचे जे धडे आहेत ते विटा परिसरातील लोकांना किंवा आसपासच्या गावामधले जे स्टँडवरती लोक उपस्थित आहेत त्या लोकांना प्रेरित करावं यासाठी आम्ही हे अभियानाचं नियोजन केलेलं आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत आम्ही विटा बस स्टँड स्वच्छतेसाठी आलेलो आहोत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.